तर तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो Instagramला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तशावर तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही पाहू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं इथे फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली 9.6चा रेशो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरचे 9वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून फोटो असेल इथून 2 बटन इथून सेट करायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली बीट ऑडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. हा बीट ऑडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो बीट ऑडिओ असेल ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत तर ह्या बीट आपल्या जेथून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते आहे तर ह्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाहीच आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला ना बीट ऑडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा आणि रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिलं PNG इथून ॲड करायचं आहे आणि दुसरं PNG इथून मला 7 सेकंदात तिथला जो हा फोटो असेल तिथून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर मी काय करतो आता सिम्पली दुसरं PNG कसं ॲड करायचं तो तुम्हाला इथून सांगतो. तर सिम्पली ते ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून दुसरं PNG इथून तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथे PNG आणि फोटो आहे ना बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो आणि PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG आपण ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचे आणि तुम्हाला खाली ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथे ॲडजस्टवरतीच क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं. सॅच्युरेशन मायनस करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा बाई इथे लेअर आली त्या लेअरवरती क्लिक केलेलं असेल आणि ही लेअर आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. तर इथे मी पहिली आणून ठेवलेली. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून तो सिम्पली तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचा आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1चा तो इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच आपल्याला काय करायचं आहे कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट तुम्हाला कंबोमध्ये मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. हेच 2 इफेक्ट रिपीट करत आपल्याला सिम्पली काय करायचं आहे 4 सेकंदाच्या मागच्या फोटोपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 4 सेकंदा तिथला फोटो आहे त्या फोटोला सिम्पली इनमधला हा जो आपला स्लाइस बाय स्लाइस हा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ खालची संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली काय करायचं आहे कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो वेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हे तुम्हाला कंबोमध्ये हा जो वेड असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. हेच 2 इफेक्ट रिपीट करत आपल्या सिम्पली 7 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे तिथपर्यंत यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो 7 सेकंदा तिथला फोटो असेल त्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा इथून बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा इथून बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना इनमधलाच अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे आणि खाली तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून इनड्रो अँड आउटड्रोमध्ये द्यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करायचा आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड येते 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथे यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 7 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा टच येऊन व्हिडिओवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मॅक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक नॉईजचा इथून सिलेक्ट करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 7 सेकंदा तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला आहे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मॅक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि तुम्हाला खाली बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे
यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल स्प्लिटचा. इथून स्प्लिट करायचा फर्स्ट फ्लो असेल, सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या बॅगची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 9 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंतच ठेवायची. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.